चला आज बनवूया झटपट अशी व्हेज बिर्याणी. एकदम मोकळी सळसळीत असा भात आपण या बिर्याणीचा बनवलेला आहे. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये. चला रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. तर नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी या भाज्या घेतल्या. तर तुमच्या आवडीच्या तुम्ही कुठल्याही भाज्या घेऊ शकता. मी इथे गाजर, शिमला, वाटाणे, फरसी, बटाटा, फ्लावर हे सगळ्या भाज्या मुलांना आवडतील आणि मुलांना खाणं जे जरुरी असतं त्या भाज्या घ्यायच्या इथे जास्त करून. आता भाज्या धुवून घेतल्या होत्या तर मॅरिनेट करून घेऊया. सर्वात पहिला आपण याच्यामध्ये टाकूया लाल तिखट, त्यानंतर हळद टाकायची आपल्याला, आणि थोडंसं इथं मी पुदिना टाकलाय, थोडी कोथिंबीर. आपण ना चिकन बिर्याणी बनवतो ना अशाच पद्धतीत बनवायची. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि एकदम टेस्ट छान लागते बरं का याची. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी उत्तम पर्याय, एकदम भारी लागते. त्यानंतर याच्यात धने पावडर टाकली. आपले एक पाकिट इथे मी हे घेतलं एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घ्या. त्यानंतर कांदा तळून घेतला होता. आता थोडा कांदा आपल्याला वाचून ठेवायचा आहे, कारण वरून डेकोरेशनसाठी याला थोडासा कांदा ठेवायचा आहे. बाकी याच्यात कांदा तळायला टाकायचा म्हणजे चव छान लागते. एक वाटी फ्रेश दही घेतले. दही जास्त आंबट घ्यायचं नाही. ते आपल्याला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं. आणि इकडे सर्वात महत्त्वाचं मी विसरलेले अद्रक लसणाची पेस्ट बनवून ठेवली, टाकायला विसरले होते, लगेच लक्षात आलं माझ्या. तर अद्रक लसणाची पेस्ट 2 चमचे एवढी टाकली. अद्रक लसणाच्या पेस्टशिवाय बिर्याणीला अजिबात चव नसते, त्यामुळे स्किप नाही करायची. तर मी विसरले होते. आता मॅरिनेट करून आपल्याला 1 तासासाठी ठेवून द्यायचे. त्यानंतर 1 तास झाल्यानंतर आपण इकडे एक टोप मांडला, त्याच्यात 2 चमचे तेल टाकायचं, 2 तेजपत्ता. त्यानंतर हे आपण मॅरिनेट करून घेतलेल्या भाज्या आहेत ना, सगळ्या भाज्या टाकायच्या याच्यामध्ये. तुमच्या आवडीची तुम्ही कुठलीही भाजी घ्या, तुम्हाला जी आवडेल ती. आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि भाज्या ना आपल्याला फक्त 50% शिजवायच्यात, एकदम गाळ करायच्या नाही. ते पहिल्या मिक्स करायचं व्यवस्थित. याच्यात आपण दही टाकलेलं आहे. तर गॅस लो टू मिडियमच ठेवायचा आहे आणि झाकण ठेवायचं याला. आणि याला 3 ते 4 मिनटासाठी असं झाकून ठेवायचं स्लो गॅसवर. 3-4 मिनटं झाले बघा. आणि भाज्या आपल्या मस्त अशा बघा, पाणी भरपूर सुटलं याला. एकदम लो गॅसवर ठेवलं ना तर घामाच्या पाण्यामध्येच ह्या भाज्या शिजल्या जातात. एकदम अशा गाळ नाही करायच्या, कारण आपल्याला याच्यात भात पण टाकायचा वरून. आणि भात मी हे बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. हे बघा तिथे याला पाणी सुटले व्यवस्थित. आता इकडे मी तांदूळ ना बासमती तांदूळ घेतलेत. हे पण मी 80% अजिबात नाही शिजवले, फक्त 50% शिजून घेतलेत. 5च मिनटं पाण्यात ठेवून लगेच काढले त्याला. तर याला पण शिजायचं आहे आपल्याला, त्यामुळं मी हे भाज्या पण 50% शिजवलेत बघा. आणि एकदम व्यवस्थित हे दोन्ही पण 50% शिजवलं ना तर व्यवस्थित असं दोन्हीला पण दम बसेल आणि बिर्याणी आपली एकदम टेस्टी लागेल. त्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये मॅरिनेट केलं त्या भाज्या ते थोडंसं असं धुवून घ्यायचं आहे. भात आपला 80% शिजलेला आहे, त्यामुळे थोडंसं वरून ते मसाल्याचं पण पाणी टाकलं आहे. त्यानंतर आपण जो कांदा ठेवला होता वाचून, तो कांदा टाकायचा तळ्याला. एक चमचा एवढं आपण तूप टाकूया. तूप वरून टाकायचं म्हणजे बिर्याणीला खूप छान चव लागते. त्यानंतर इथे मी थोडंसं पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि इथे बघा फूड कलर मी थोडासा येलो कलर टाकला आहे, म्हणजे एकदम आपल्याला मार्केटसारखी दिसण्यासाठी. तुम्ही घरात बनवत असाल तर स्किप करा कलर जास्त चांगला. घरात बनवण्यासाठी अजिबात नका टाकू. थोडासा हिरवा कलर टाकला आहे. असं मी नॉर्मली घरात खायला बनवली ना, कलर टाकत नाही. व्हिडिओ काढायचा म्हणून मी व्यवस्थित दिसावं म्हणून टाकले. आता हे झाकण ठेवायचं आपल्याला आणि याला 5 मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवायचं आहे. खाली मी तवा मांडला होता नंतर. ते बघा 5 मिनटं झालेत आणि तुम्हाला दाखवते मी. बघा बिर्याणी आपली एकदम मस्त तयार झाली आणि स्मेल तर एवढा छान सुटला आहे ना, बघू शकता तुम्ही. एकदम भात आपला छान गाळ झाला आहे आणि मोकळी सळसळीत पण झाली बघा. मी तुम्हाला दाखवते. आणि अजिबात खाली चिटकली नाही. खाली तवा मांडला होता मी, त्याच्यावर मग हा टोप मांडला होता. एकदम मस्त अशी झटपट भाज्या पूर्ण गाळ झाल्यात. आता तुम्हाला माझी बिर्याणी आवडली का नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत